चरितम रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम एक एकमक्षरम पुंसां महापातकनाशनम। भगवान श्री रामचंद्र प्रभूंची ही कथा आपण श्रवण करत आहोत। आज कथेचा 4था दिवस आहे। 4थ्या दिवसाच्या चिंतनासाठी आपण सर्वजण या ठिकाणी या धर्ममंडपामध्ये बसलेलो आहोत। भगवान परमात्म्याचं गोड चरित्र आपण श्रवण करत आहोत। संत श्री सावता महाराज, सद्गुरु भगवान बाबा, सद्गुरु तुकाराम महाराज या सर्व महात्म्यांच्या या प्रांगणामध्ये आपला हा उत्सव चालू आहे आणि दिव्य असणारा हे प्रभू रामचंद्रजींचं चरित्र माणसाने जीवनामध्ये जीवन जगत असताना कसं जगावं हे शिकवणारं असणारं दिव्य हे चरित्र आपण श्रवण करत आहोत। आज या कथेचा 4था दिवस आहे। थोडासा बेस द्या। 4थ्या दिवसाच्या चिंतनामध्ये आपण आहोत। गेल्या 3 दिवसापासून ही कथा आपण श्रवण करत आहोत। काल प्रभू रामचंद्रजी यांचा जन्म उत्सव या ठिकाणी झाला आणि भगवान परमात्मा यशोदेच्या समोर, त्या कौशल्याच्या समोर प्रगट झाले। भय प्रगट कृपाला दीन दयाला कौसल्या हितकारी हर प्रीत महातारी मुनि मनारी अद्भुत रूप विचारी लोचन विरामा तनुगण श्यामा निजायुध भुज चारी भूषण वनमाला नयन विशाला शोभ सिंधु सकारी कय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी हर प्रीत महातारी मुनि जनहारी अद्भुत रूप न्याहारी। यशोदेच्या समोर त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रगट झालेत। आता काय करा, थोडं शांत बसून ऐका। सगळे शांत बसा। आता बसा, खाली खाली बसा। इकडे तिकडे कोणी फिरू नका। आता बसा एका जागेवर सगळे। आता महिलांनी जे आणलेले ना ते घ्या, तिथं जागे घेऊन बसा। पुन्हा शेवटला पुढे घेऊन या। भगवान परमात्मा कौशल्याच्या समोर त्या ठिकाणी प्रगट झाले। प्रगट झाल्याच्या नंतर एक दासी दशरथ राजाकडे पळत पळत आली। राजाला सांगितलं, राजे साहेब, तुम्हाला एका मुलाने त्या ठिकाणी तुमच्यासाठी एक जन्म दिलेला आहे। प्रभू रामचंद्रजींचा नवमी तिथी मधुमास पुण्यता अशा पुण्य पावन दिवशी प्रभू रामचंद्रजी प्रगट झाले आणि दशरथ राजाला आनंद झाला। एवढा आनंद झाला दशरथ राजाला, राजा म्हातारा झालेला आहे, पण एवढं वय झालेलं असताना सुद्धा मुलगा झाला म्हणून राजा आनंदामध्ये नाचायला लागला। एवढा आनंद दशरथ राजाला झाला आणि दशरथ राजाचा आनंद तुलसीदासजी महाराजांनी त्या ठिकाणी वर्णन केलेला आहे। दशरथ पुत्र जन्म सुनिकाना मानव ब्रह्मानंद समाना परमानंद पुरी मन राजा कहा बोलाई बजाऊ बाजा। राजाला एवढा आनंद झाला जो ब्रह्मानंदामध्ये न समजणारा न सामावणारा आनंद राजाला झाला आणि एवढा परम आनंद देव राजाला प्राप्त झाल्याच्या नंतर राजा म्हणतो, राजाने आपल्या राज्यामध्ये सगळ्यांना आनंद उत्सव साजरा करण्यासाठी त्या ठिकाणी सांगितलेला आहे। एवढा आनंद प्रभू जन्माला आल्याच्या नंतर झाला आणि झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रजी आता लहानाचे छोट्याचे मोठे होत आहेत। मोठे होत असताना अयोध्येमध्ये एवढा आनंद एवढा आनंद एवढा आनंद, सगळीकडे गुढिया तोरणे, सगळीकडे आनंद उत्सव त्या ठिकाणी सुरू झाला।
ज्या वेळेस प्रभू रामचंद्रजींचा जन्म झाला त्यावेळेस गुड्या सर्वांनी त्या ठिकाणी उभा केल्या, तोरणं बांधली, गावामध्ये सडा समर्जन केली आणि सगळेजण प्रभूला पाहण्यासाठी येऊ लागले. आणि प्रभूला पाहायला येत असताना प्रभूला पाळण्यामध्ये टाकलेलं आहे यशोदे आपलं कौशल्याने, आणि कौशल्याने पाळण्यामध्ये टाकल्याच्या नंतर काही गावातील मंडळी त्या कृष्णाला पाहण्यासाठी येतात. माझ्याकडे लक्ष द्या सगळेजण, इकडे पहा. प्रभू रामचंद्रजीला पाहण्यासाठी ते लोक असणाऱ्या सगळ्या गावातील महिला मंडळी येतात. सकाळ सकाळची वेळ आणि प्रभूला पाहायला काही गावातल्या स्त्रिया आल्याच्या नंतर प्रभूला पाळण्यामध्ये टाकलेलं आहे आणि पाळण्यामध्ये प्रभू खेळतायत. पाळण्यामध्ये खेळत असताना त्या महिला, त्या स्त्रिया प्रभूचा पाळणा हलवायला लागल्या. हलवायला लागल्याच्या नंतर कौशल्या जवळच होती. कौशल्या म्हणती अजून बाळ छोटे 2-4 दिवसाचंच आहे, पाळणा जरा हळूहळू हलवा की. हळूहळू हलवाग तानुल्याचा पाळणा, हळूहळू हलवाग तानुल्याचा पाळणा, हळूहळू हलवाग सालुन्याचा पाळणा, हळूहळू हलवाग सालुन्याचा पाळणा, हळूहळू हलवाग तानुल्याचा पाळणा, हळूहळू हलवाग तानुल्याचा पाळणा, हळूहळू हलवाग साळुल्याचा पाळणा, हळूहळू हलवाग साळुल्याचा पाळणा. हे पाळण्यात झोपला ताना, पाळण्यात झोपला ताना, कौशल्येचा ताना ग, कौशल्येचा ताना ग, हळूहळू हलवाग तानुल्याचा पाळणा, हळूहळू हलवाग तानुल्याचा पाळणा, हळूहळू हलवाग सानुल्याचा पाळणा, हळूहळू कौशल्या त्या स्त्रियांना सांगते, अगं हळूहळू पाळणा हलवा, अजून बाळ लहान आहे. भगवान परमात्मा त्या ठिकाणी 2-4 दिवसाचे 5 दिवसाचे असे होत आहेत. प्रभू रामचंद्रजींच्या बरोबर अजून त्यांना त्या ठिकाणी लक्ष्मणजींचा जन्म झाला, नंतर भरताचा जन्म झाला आणि शत्रुघ्नजी यांचा जन्म झाला. या सगळ्यांचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. झाल्याच्या नंतर आता जन्म झाल्याच्या नंतर काय करतात हो? बोला की काय करतात? पोराचं नाव ठेवतात, हाय का नाही? त्या छोट्याशा बाळाचं नाव ठेवतात. तसं पाहिलं तर मनुष्य जन्माला येतानाही घेऊन येत नाही काहीच, आणि जाताना सुद्धा काही घेऊन जात नाही. बरोबर आहे का नाही? अहो नाव सुद्धा इथं आल्याच्या नंतर ठेवावं लागतंय, जन्माला आल्याच्या नंतर नाव ठेवावं लागतंय. परंतु माणसाला त्या नावाचा एवढा अहंकार आणि एवढा गर्व होतो, पुन्हा पुन्हा त्या माणसाला असं वाटतं की माझं नाव त्यांनी घेतलं नाही, माझं नाव घेतलं नाही, मी जाणारच नाही तिथं. बरं खरं सांगा, नाव तो घेऊन आलेला आहे का? अहो बोला की, नाव घेऊन आलाय का? घेऊन नाही आला. बरं गेल्याच्या नंतर त्याचं नाव इथंच राहणार का त्याच्यासोबत जाणार आहे? नाव इथंच राहणार आहे. परंतु माणसाला एवढा अहंकार, एवढा गर्व त्या गोष्टीचा राहतो. एका ठिकाणी एक हिंदी गीतकार सांगतात ना, या ठिकाणी तुम्ही काही घेऊन आलेले नाहीत आणि जाताना सुद्धा काही घेऊन जाणार नाहीत. सगळं जे काय आहे ते सगळं तुमचं इथंच राहणार आहे. बरोबर आहे का नाही? क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा. 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला, 2 दिन की जिंदगी है 2 दिन का मेला. क्या लेके आया बंदा क्या लेके जाएगा, क्या
मनुष्य या ठिकाणी काही घेऊन येत नाही आणि जाताना सुद्धा काही घेऊन जात नाही. आपल्याला जे दिलेलं असतं हे दुसऱ्यांनी दिलेलं असतं, नाव सुद्धा दुसऱ्यांनी दिलेलं आहे. आणि म्हणून माणसाने इथं आल्याच्या नंतर गर्व, अहंकार, अभिमान ह्या गोष्टी कुठल्याही गोष्टी करायला नाहीत पाहिजे. आपल्याकडे किती धन दौलत आहे, किती संपत्ती, या संपत्तीला काही किंमत नाही, काही किंमत नाही. आपली संपत्ती कधी संपल आणि कधी जाईल, कधी राजाचा रंक होईल सांगता येत नाही. एक संत श्री सावता महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सावता महाराज म्हणतात, जशी वेळ असेल तसं राहिलं पाहिजे. कशी वेळ आपल्यावर येईल सांगता येत नाही. कारण कधी कधी आपण हत्तीवर बसलेले असू म्हणजे राजा असू, आणि कधी कधी आपल्यावरती अशी वेळ येईल, कधी कधी आपल्याला पायी पायी चालावं लागेल, त्या राजाचा चाकर सुद्धा व्हावं लागेल. सावता महाराजांचा गोड समयाशी सादर व्हावे, समयाशी समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे. हा समयासी सादर भावे, समयासी सादर भावे. देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, समयासी सादर व्हावे, यासी सादर देव ठेविल तैसे चिरावे, देव ठेविल तैसे चिरावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. कोणे दिवसी बैसोनी हातीवरी, कोण्या दिवशी पालकी सुभेदार, कोण्या दिवशी बसोनी हवेदार, कोण्या दिवशी पालकी सुभेदार, कोण्या दिवशी पायीचा चाकर, कोण्या दिवशी पायीचा चाकर, चालून जावे, चालून जावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे. देव ठेविल तैसे चिरावे, देव ठेविल तैसे समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, सादर व्हावे. सावता महाराजांचा अभंग आहे. महाराज म्हणतात, कोणे दिवशी बैसोनी हातीवरी, कोण्या दिवशी पालकी सुभेदार, कोण्या दिवशी पायीचा चाकर, चालोनी जावे, चालोनी जावे, समयासी सादर व्हावे. म्हणून माणसाने गर्व अहंकार केला नाही पाहिजे. आपलं एकच तत्व, एकच ध्यान, एकच साधन आपण ठरवलं पाहिजे, ते म्हणजे भगवान परमात्मा. कारण आपण जर आपलं साध्य जर भगवान परमात्मा केला आणि त्या भगवान परमात्म्यासाठी साधना जर आपण नामस्मरणाची ठेवली, तर भगवान परमात्मा रूपी साध्य आपल्याला प्राप्त होतं. या ठिकाणी एक त्रिपुटी तुम्हाला सांगतो. एक म्हणजे साधक, दुसरी साधना आणि तिसरं म्हणजे साध्य. आपल्याला जे प्राप्त करायचं आहे त्याला काय म्हणायचं? साध्य. ज्याच्या माध्यमामधून करायचं आहे त्याला म्हणायचं साधन, आणि ज्याच्या द्वारा करायचं आहे म्हणजे जो करणारा आहे त्याला म्हणायचं साधन. अर्थात या तिन्हीच्या माध्यमामधून आपल्याला भगवान परमात्म्याची प्राप्ती करायची आहे. अहो, आपण जर आपला भार जर देवावरती घातला तर तो भगवान परमात्मा आपल्याला काय करत असतो? तर आपला उद्धार करत असतो.
एक शपक अभंग आहे बघा, शपक अभंग आहे. त्याच्यामध्ये सामान्य जीवाला एका पतंगाची उपमा दिलेली आहे आणि भगवान परमात्म्याला सांगितलं आहे, देवा हा जो पतंग आहे म्हणजे सामान्य जीवरूपी जो पतंग आहे, या पतंगाचा धागा कोणाच्या हातामध्ये? पांडुरंगा 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 मी पतंग तुझ्या हाती धागा, 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 मी पतंग तुझ्या हाती धागा. हा पांडुरंगा 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 मी पतंग जय हो. तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा, मी पतंग तुझ्या हाती धागा, हो मी पतंग तुझ्या हाती धागा. भगवान परमात्म्याला आपण म्हटलं पाहिजे, देवा मी पतंग आहे पण माझा धागा कोणाच्या हातामध्ये? बोला की कोणाच्या हातामध्ये? देवाच्या हातामध्ये. देवाला समजतं किती धागा वर सोडायचा आहे, पतंग किती आकाशामध्ये झेपवायचा आहे आणि कधी पतंग आवरून घ्यायचा देवाला माहितीये. म्हणून आपण अहंकार गर्व कुठल्या गोष्टीचा करतोय? देवाच्या जर मनामध्ये आलं तर देव आपला पतंग कधी आवरून घेईल आणि जर नाही आवरण्याच्या आकारामध्ये दिसला तर कधी तो दोरा कापून सोडून देईल. सांगता येत नाही, कधी जावं लागेल सांगता येत नाही. मनुष्याला मनुष्य विसरून गेलेला आहे की आपल्याला मरायचंय. खरं सांगा बरं, याच्यातल्या कोणाला असं वाटतं की मी आज मरणार नाही? म्हणजे आज मरणार नाही, कोणीच मरणार नाही. देवा शपथ सांगतो, मला बी वाटत नाही तुम्ही मरावा, पण आल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना एक दिवस जायचंय. येथे नाही बूर आले अवतार, येते पवार जीवा किती, येते पवार जीवा किती, येते पवार जीवा किती, येथे नाही वर आले येथे नाही उरो आले अवतार, म्हणजे इथं राहण्यासाठी कोणीच आलेलं नाही. म्हणून आपण देवाला म्हटलं पाहिजे, देवा माझं जे काही आहे ते तुझ्या हातामध्ये आहे. तसं तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे मी झालो पतंग धागावरा पांडुरंग. तुकोबराय म्हणतात की देवा मी पतंग आहे पण धागा तुमच्या हातामध्ये, धागा आता तुम्ही आवरण्याचं काम करा. पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा. पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा. पंचतत्वाचा केला पतंग धागा लाविला नवरंग. साई शास्त्राचा सुटला वारा, चारी वेदाचा आधार त्याला. पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा. पांडुरंगा पांडुरंगा मी पतंग तुझ्या हाती धागा. पांडुरंगाला आपण त्या ठिकाणी आपलं सर्वस्व पांडुरंगाच्या चरणी समर्पित केलं पाहिजे. म्हणून आज प्रभू रामचंद्रजींचं आता 5 दिवस पूर्ण झाले आणि देवाचं नाव ठेवायचं आहे. देवाचं नाव काय ठेवायचं, कोणाला विचारून ठेवलं पाहिजे? राजा दशरथ राजा आपले कुलगुरू वशिष्ठ महाराजांना बोलावून घेतात आणि 4ही मुलं आपले छोटे छोटे 4 बाळ त्या ठिकाणी वशिष्ठ महाराजांच्या चरणावरती घालतात आणि वशिष्ठ महाराजांना प्रार्थना करतात, महाराज या पोरांचे काय नाव ठेवावेत?
देवाचं नाव सुद्धा त्या ठिकाणी किती गोड नाव ठेवलंय बघा की. नाव ठेवत असताना आपण सुद्धा नाव तसं ठेवलं पाहिजे आपल्या पोरांचं. आता मधल्या काळामध्ये, आता जुन्या काळामध्ये नाव किती छान होते आहे का नाही. गंगा, भागीरथी, गोदावरी, नर्मदा, कावेरी असे नद्यांचे नाव, ते बायांचे नाव होते. आता याच्यामध्ये सगळे असतील. याच्यात गंगाबाई आहे का? म्हणजे हाई पण सांगू नका. समजा गोदावरी असं, कावेरी असं, नर्मदा असं, आणि ह्यांचे नाव गेले की पुन्हा एक नाव आलते महाराज. आणि त्या टायमाला काय, त्या नवीन खताच्या गोण्या आलेल्या होत्या. खताच्या गोण्या, सुजला सुफला असल्या. त्या खताच्या गोण्याचे नाव बायाला. आता खताच्या गोण्याचे नाव गेले, आता तर वेगळेच नाव आहेत. चिंटी, बंटी, घंटी असली नाव आहेत. नाव असं ठेवलं पाहिजे. नाव घेतल्याच्या त्या आपल्या मुलाच्या नावाच्या निमित्ताने का होईना देवाचं नाव आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे. श्रीमद भागवतामध्ये एक प्रसिद्ध उदाहरण आहे बघा. आजामिळ नावाचा एक ब्राह्मण होता, परंतु पाप कर्म करून तो अधोगतीला जाणार होता. थोडा भोंग्याचा आवाज कमी करा. परंतु त्याला 10 मुलं होते. त्याच्यातला जो शेवटचा मुलगा होता त्याचं नाव नारायण होतं. नारायण. आणि त्या आजामिळाचा शेवटचा काळ जवळ आला, अंतकाळ जवळ आला. आणि अंतकाळ जवळ आल्याच्या नंतर ते पोराचं ध्यान करायचं, पोराला बोलवायचं. पण पोरग जवळ नव्हतं. पोरग जवळ नव्हतं म्हणून पण नाव घ्यायचं, नारायण 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 म्हणायचं. नाव कोणाचं घेत होतं? अहो बोला की, नाव कोणाचं घेत होतं? पंगत, यांना पंगत नव्हती का? जेवायला होतं की यांना? मग बोला की मोठ्याने, नाव कोणाचं घेत होतं? मुलाचं. त्याच्या नाव मुलाचं घेत होतं. परंतु नारायण नारायण म्हणता म्हणता प्राण निघून गेला आणि देवाचे दूत त्या ठिकाणी त्याला घ्यायला आले. अर्थात आपल्या पोराचं नाव असंच ठेवलं पाहिजे, किमान त्याचं नाव घेता घेता आपला जीव गेला तर किमान देव तर न्यायला येईन. बरोबर आहे का नाही? असे नाव ठेवले पाहिजेत. म्हणून आज या ठिकाणी प्रभू रामचंद्रजींचं नाव ठेवायचं आहे. वशिष्ठ महाराजांना विचारलं काय नाव ठेवायचं. वशिष्ठ महाराज म्हणतात, जो या जगाला सुख प्रदान करणारा आहे, या जगाचं विश्रामस्थान जो आहे, असा असणारा हा तुझा मोठा मुलगा आहे. म्हणून त्याचं नाव काय ठेवायचं? राम नाव ठेवायचं आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. जो सुखधामा रामास नामा, अखिल लोकदायक विश्रामा, अखिल लोकनायक विश्रामा. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम. जो जगाला सुख प्रदान करणारा आहे. प्रभूचं नाव घेतल्याच्या नंतर सुख होतं का नाही? अहो इथं तुम्ही बसलात 1 मिनिट, सगळ्यांनी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी 1च मिनिट फक्त पूर्ण चित्ताने एकाग्र चित्ताने देवाचं भजन करा. लगेच सुख आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होतं. इथं बसल्याच्या नंतर काही घरची आठवण येते का? काही घरची आठवण बोला की. आता तुम्ही कसं शांत बसला, शांत श्रवण करतात, तसं काय झालं एका ठिकाणी असंच कथेमध्ये एक आजी बसली पुढं. एक आजी अशी समोर बसल्या. आजी समोर बसल्या आणि आजीची सारखी चुळमुळ चुळमुळ चुळबुळ चुळबुळ चालू. मी नेमकं काय झालंय काय की कथा संपली. मी आजीला विचारलं, आजी अहो एवढी काय चुळबुळ? तुमचं ध्यानच नव्हतं कथेमध्ये. सगळे लोक एवढं एक चित्त देऊन ऐकतात आणि तुम्ही कुंकड पाहत होतात. ते म्हणली, बाबा काय सांगू, अहो तुमची कथा सुरू झाली म्हणून गडबडीमध्ये आले आणि आले दाराला कुलूप लावलं, चावी काढून घेऊन आले, पण त्या कुलपाला झटका मारायचाच विसरला. म्हणून माझं ध्यान कुठं होतं? त्या झटक्याकडेच होतं. तसं देवाचं नाव घेतल्याच्या नंतर माणूस एकाग्र चित्ताने देवाचं नाव घेतलं तर माणसाला काय होतं? सुख प्राप्त होतं. आणि या जगाचं विश्रामस्थान काय असेल तर देव आहे. प्रभू रामचंद्र जे आहेत. आपल्याला शेवटचा विसावा कुठे? बोला की, शेवटचा विसावा कुठे आपल्याला? अहो देवाच्या जवळ आहे. आपल्याला कोणत्या योनीमध्ये जन्माला घालायचं हे देवाच्या हातामध्ये. आपल्याला कुठं जन्माला घालायचं, आपल्याकडून पाप करून घ्यायचं का कर्म करून घ्यायचं, पुण्य कर्म करून घ्यायचं, हे कोणाच्या हातामध्ये? देवाच्या हातामध्ये आहे. म्हणून या जगाचं सुखस्थान आणि विश्रामस्थान हे काय आहे?
तर हे भगवान परमात्म्याचं नाम म्हणजे प्रभू रामचंद्रजींचं नाम आहे. अहो देवाचं नाम किती गोड आहे, किती गोड आहे. एका ठिकाणी महाराज म्हणतात अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. गोड राम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड राम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, कावाने गे, कावाने गे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, कामाने गे, कामाने गे. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुनी गोड, अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. भगवान परमात्म्याचं नाव इतकं गोड आहे, अमृतापेक्षा सुद्धा गोड. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे पहा. इकडे आहे मी, इकडं इकडं दिसलो ना. देवाचं नाव अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. एका ठिकाणी कबीरदास महाराज म्हणतात देवाचं नाव एवढं गोड आहे, एवढं गोड आहे. या जगामध्ये गोड पदार्थ जर कुठला असेल तर ते देवाचं नाम गोड आहे. फक्त आपल्याला घेता त्या पद्धतीने आलं पाहिजे, आहे का नाही. अमृत है हरि नाम जगत में, अमृत है, अमृत है हरि नाम जगत में. इसे छोड़ विषय विष पीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या, हरि नाम नहीं तो जीना क्या. देवाचं नाव अमृतापेक्षा सुद्धा गोड आहे. या जगामध्ये जर तुम्हाला भगवान परमात्म्याचं नाम घेता येत नसेल तर तुमच्या जीवनाला काहीही अर्थ नाही. म्हणून भगवान परमात्म्याचं नाम घेतलं पाहिजे. असं गोड देवाचं नाम त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. काय, प्रभू रामचंद्रजींचं नाव राम हे असं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरा जो मुलगा होता, दुसरा मुलगा त्या ठिकाणी आपलं वशिष्ठ महाराजांकडे दिलेला आहे. वशिष्ठ महाराजांनी त्या मुलाकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर विश्वामित्र महाराज म्हणतात हा सगळ्या जगाचं भरण पोषण करणार आहे, म्हणून याचं नाव काय ठेवायचंय, भरत. भरत महाराज की जय. त्या ठिकाणी भरत असं नाव ठेवलेलं आहे. आणि तुलसीदासजी महाराज वर्णन करतात विश्व भरण पोषण कर जोई, तारक नाम भरत असं होई. या जगाचं भरण पोषण करणार आहे म्हणून त्याचं नाव भरत. त्याच्यानंतर जो तिसरा मुलगा आहे तो मुलगा त्या ठिकाणी दिलेला आहे कोणाकडं, वशिष्ठ महाराजांकडं. वशिष्ठ महाराजांनी त्याचं नाव त्या ठिकाणी त्याला पाहिलं आणि म्हणतात याच्याकडं पाहिल्याच्या नंतर याचं नाव जरी घेतलं तरी दुश्मनांचा त्या ठिकाणी नाश होईल, म्हणून याचं नाव शत्रुघ्न असं ठेवलं. जाके सुमिरन तेरी पुनासा, नाम शत्रुघ्न वेद प्रकाशा. शत्रुघ्न नाव ठेवलं. आणि जो चौथा मुलगा होता, चौथा मुलगा म्हणजे कोण तर लक्ष्मणजी. लक्ष्मणजीचं नाम त्या ठिकाणी ठेवायचंय. लक्ष्मणाकडे पाहिलं आणि पाहिल्याच्या नंतर म्हणतात हा रामप्रभूला आधार असणारा मुलगा आहे, म्हणून याचं नाव काय ठेवायचं आहे तर लक्ष्मण नाव ठेवायचं आहे. लक्ष्मण धाम राम प्रिय सकल जगत आधार, गुरु वशिष्ठ तेहि राखा, लक्ष्मण नाम आधार. सियावर रामचंद्र की जय, उमापति महादेव की जय, पवन सुत हनुमान की जय, बोल रे भाई सब संतन की जय. लक्ष्मणजीचं त्या ठिकाणी नाव ठेवलं आणि नाव ठेवल्याच्या नंतर चारही मुलांचं त्या ठिकाणी नामकरण झालेलं आहे. नामकरण झाल्याच्या नंतर सगळे चुळबुळ चुळबुळ कशामुळे करतात काही मिळत लागा नाही. बंद करायचं का,
आम्ही एवढं जीव तोडून सांगतो, तुमचा काय मिळेल काही कळानाच. एकाचं सुद्धा लक्ष नाही इकडं. इकडे लक्ष द्या सगळेजण, शांत बसा, थोडं शांत बसा. सगळं जिथल्या तिथं सगळं व्यवस्थित करू आपण, फक्त शांत बसा. आणि लक्ष्मणजीचं त्या ठिकाणी नामकरण ठेवलेलं आहे. नामकरण झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्र लहानाचे मोठे होत आहेत. रोज सकाळी कौशल्या माता प्रभूला स्नान घालायच्या. स्नान घातल्याच्या नंतर गोड असणारा त्या ठिकाणी प्रभूचा श्रृंगार करायचा. आणि श्रृंगार केल्याच्या नंतर प्रभू आता लहानाचे छोटे मोठे मोठे व्हायला लागले. आणि छोटे मोठे होत असताना प्रभू रामचंद्रजी आता हळूहळू चालायला लागले. प्रभू रामचंद्र चालायला लागल्याच्या नंतर पायामध्ये प्रभूच्या काय होतं, ते वाळे पायामध्ये राहायचे. आणि प्रभू चालायला लागले की ते पायामधले वाळे छुम 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 असे वाजायचे. त्याचं सुद्धा वर्णन तुळशीदासजी महाराज करतात. ठुमक चलत रामचंद्र वाजत पैंजनिया. वाजत पैंजनिया. ठुमक ठुमक रामचंद्र वाजत पैंजनिया. ठुमक 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 ठुमक. किलाट उठत धाय गिरत भूमि लटपटाय. गिरत भूमि लटपटाय. गिरत भूमि लटपटाय. गाय माय गोदलीत दशरथ की रानिया. ठुमक चलत रामचंद्र वाजत पैंजनिया. ठुमक चलत रामचंद्र वाजत पैंजनिया. प्रभू रामचंद्रजी चालायला लागले. ठुमक ठुमक चालतात. ठुमक ठुमक त्या ठिकाणी चालायला लागल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रजींच्या पायामधले पैंजण ते वाळे वाजतायत. छुमछुम वाळे वाजतायत. आणि वाजल्याच्या नंतर दशरथाच्या ज्या राण्या म्हणजे कौसल्या, सुमित्रा, कैकेयी या प्रभूला पाहायला येतात. आणि पाहिल्याच्या नंतर एवढा आनंद होतो त्यांना. पोरग छोटस पोरग लहान मुलगा जर चालायला लागला तर किती आनंद होतो आईला आपल्या, आहे का नाही? अहो कसंही पोरगा असू द्या, पण ते पाहिल्याच्या नंतर आईला आनंदच होतो. बरोबर आहे का नाही? गावामध्ये साऱ्या चिखल खेळून आलेलं, उघड काळं बेंद्र, पोटाचा नगारा झालेला, हातापायाच्या काड्या झालेल्या, दोन्ही नाकावातून गंगा जमुना वाहत्यात. आणि तिकडून पोरगा आलं, दारामध्ये पोरग बसलेलं असतं, भात त्याच्या हातामध्ये काळा दिलेला असतो भात वरण खायला. आणि ते भात खात असते, काही खाते, काही ढेरीवर पडलेला. आणि माय तिकडून ती म्हणते, माय माझा वाघ. खरं सांगा बरं, पण ते माईला प्रिय असते. कसं असू द्या, आईला पोरग प्रियच असते. किती येडा असू द्या, किती येडपट असू द्या, किती काही करू द्या, एक वेळेस बाप तरी त्या पोराचा राग करीन, परंतु माय कधी राग करत नाही, आहे का नाही? आता पोराने जर एखादी वेळेस कधी चुकी केली तर माय ही समजून सांगते आणि बापही समजून सांगतो. पण दोघांची सांगण्याची पद्धत वेगळी. काय वेगळी पद्धत आहे? आता माय समजा एखादं छोटा पोरगा असतं पहिली दुसरीला, ते शाळेत जातं आणि शाळेत गेल्याच्या नंतर ते काय करतं, एके दिवशी एका दुसऱ्या पोराचा पेन चोरून घेऊन येतं. आणि आईलाही माहित होतं आणि बापालाही माहिती होतं. आईला बापाला माहित झाल्याच्या नंतर बाप त्या पोराला जवळ बोलवून घेतो. आणि जवळ बोलावून घेतल्याच्या नंतर बाप काय करतो, 2 ठोके टाकीतो निवार. आणि ठोके टाकल्याच्या नंतर पोरा म्हणतो, खबरदार पुन्हा जर चोरी केली तर उलटा टांगेन तुला. कोण म्हणतं? बोला की, तुम्हाला कळत आहे का? बोलायला भाषा कळते ना माझी. कोण म्हणतं असं? बाप म्हणतो. आणि मग ते पोरगा रडत 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 आईकडे जातं. आईकडे गेल्याच्या नंतर आई म्हणते, बाळा काय झालं? मग सांगतं, बापाने हाणलेलं, पप्पाने हाणलं. पप्पाने हाणलं म्हणल्याच्या नंतर माय म्हणते, कशामुळे हाणलं? ते मला, मी शाळेतून पेन चोरून आणला म्हणून हाणलं. मग माय सुद्धा सांगते, पेन चोरून आणू नको. पण मायची सांगण्याची पद्धत वेगळी. माय काय म्हणते, बाळ चोरून आणू नाही पेन, तुला लागलं तर मला माग ना, मी तुला पैसे देईल, तू पेन दुसरा घेऊन ये. त्या पोराच्या डोक्यावरून हात फिरवते आणि त्याला सांगते, बाळ आता पुन्हा चोरू नको. समजून दोघांनीही सांगितलं, आईनी बी
आणि बापाने बी. पण सांगण्याची पद्धत कशी, समजूनच सांगितलंय ना दोघांनी पण. अर्थात माईचा प्रेम विशेष असतं आपल्या मुलावरती, म्हणजे बापाचंही प्रेम असतंच, प्रेम नसतं असं नाही, सगळ्यांचं प्रेम असतंच, पण त्या ठिकाणी आईचं प्रेम विशेष असतं. तसं कृष्ण आपलं प्रभू रामचंद्रजी चालायला लागले, पायातले ते पैंजण छुमछुम छुमछुम वाजायला लागले आणि छुमछुम पैंजण वाजायला लागल्याच्या नंतर आईला आनंद झाला. आईला आनंद झाला, वर्ग चालायला लागलं, छोट्याचे मोठे बाळ व्हायला लागले, म्हणून त्या ठिकाणी आईला आनंद झाला. आता प्रभू थोडेसे मोठे झाले, मोठे झाल्याच्या नंतर प्रभू काय करायचे, रोज सकाळी उठायचे, उठल्याच्या नंतर स्नान करायचं आणि आपल्या गुरु माता पितांचं काय करायचं, दर्शन करायचं. तुलसीदासजी महाराज त्यांचं वर्णन करतात. ते प्रातकाल उठे रघुनाथा, माता पिता गुरु नवई माता. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हे प्रातकाल उठी रघुनाथा, माता पिता गुरु नवई माता. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. जय हो. प्रभू रोज सकाळी उठल्याच्या नंतर स्नान करावं आणि आपल्या आई बापांचं दर्शन करायचे. प्रातकाल उठे रघुनाथा, रोज सकाळी प्रभूने उठावं. माता पिता गुरु नवई माता, आई वडील आणि आपले गुरु त्यांच्या चरणावरती नतमस्तक व्हावं. कोणी, देवाने आई वडिलांना नमस्कार करावा. म्हणून आपण सुद्धा रोज, या लहानाले पोरं बसलेले यांना आपण वळण लावलं पाहिजे. रोज उठल्याच्या नंतर स्नान झालं की आपण त्यांच्या बोटाला धरून मंदिरामध्ये आणलं पाहिजे, त्यांना देवाचं दर्शन करवलं पाहिजे, आपल्या आई वडिलांचं दर्शन करण्याचं ज्ञान त्यांना दिलं पाहिजे. आपण जर 15 दिवस त्यांना जर हाणून मारून नियम लावला तर ते रोज जातील. आपण इतर लोक पहा महाराज, आपल्या पोरांना धरून बोटाला धरून घेऊन जातात, त्याला सांगतात इथं तुझा देव आहे, इथं रोज पाया पडायला तू आला पाहिजे. आपण सुद्धा शिकवलं पाहिजे. आपण हे नाही शिकवत पोराला. पोराचा बाप म्हणतो पिंट्या जातो का दुकानात बिड्या आणायला, बिड्या, मग ते पोरग जातं बिड्या आणायला आणि तिकडून 2 बिड्या घेऊन येतं, 2 बिड्या घेऊन येतं आणि येतानीच वाटाने एक ओढून येतं. मग बाप म्हणतो पिंट्या 2 बिड्या होत्या ना. पिंट्या म्हणतो बाबा येतानीच एक वाटाने ओढून बघितली कशी लागती. असं आपण पोराला शिकल्या पोरं कशी सुधरतील का महाराज? पोरांना काय शिकवलं पाहिजे, आहे का नाही? म्हणून प्रभू रामचंद्रजी रोज सकाळी उठायचे, स्नान करायचं, आई वडिलांचं गुरुचं दर्शन करायचे. म्हणून आपण सुद्धा या जगामध्ये कोणीच कोणाचं नाही महाराज. आपले आई वडील जर सोडले तर कोणीच नाही. म्हणून आपण आई वडिलांवरती प्रेम केलं पाहिजे, आई वडिलांवरती प्रेम केलं पाहिजे आणि लई झालं तर देवावरती एक प्रेम केलं पाहिजे. कारण आपली या संसार रूपी समुद्रामध्ये आपली नाव निघालेली आहे. जर देवाने जर ठरवलं ही नाव तारायची नाही तर ती नाव लगेच बुडते. ज्ञानोबरायांची एक ओवी आहे. ज्ञानोबराय म्हणतात या संसार समुद्रामध्ये, हे जगामध्ये लोक तरुण जाण्यासाठी निघालेले आहेत, पण प्राप्तीची या पहिल्या तिरी विपायला निघे, म्हणजे प्राप्तीच्या पहिल्या तिरावर एखादा निघतो. म्हणून आपण देवाला त्या ठिकाणी समजलं पाहिजे, देवा तुझ्या कृपेने काय कर, तर आमचा हा देह, आमची ही नाव कडीला गेली पाहिजे, असं काहीतरी कर. कारण या संसार रूपी समुद्रावरती कधी लाटा येतील आणि कधी आमची नाव बुडेल सांगता येत नाही. म्हणून देवा तू आमच्यावरती कृपा कर. डगमग ढोले माझी पाण्यावरी नावरे, डगमग ढोले माझी. सगळ्यांनी टाळी वाजून भजन म्हणायचे सगळ्यांनी. सुरू झाल्या वागा ना.
डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे पंढरीचा पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीचा पांडुरंगा बिगी बिगी धावरे डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे पंढरीचा पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीचा पांडुरंगा बिगी बिगी धावरे डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे डगमग डोली माझी पाण्यावरी नावरे पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी धाव तुझ्या चरणी वाहे भीमाचंद्र भागा कसा येऊ सांग देवा झालो मी आता बा कसा येऊ झालो मी आता तरी एक वेळा देवा मला पावरे आता तरी एक वेळा देवा मला पावरे पंढरीचा पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीचा पांडुरंगा बिगी बिगी धावरे टाळी टाळी वाजवा पाहण्यासी माझा जेवा भुकेला देर ना वाटे देवा माझी या मनाला देर ना वाटे देवा माझी या मनाला येऊ मी कोण्या रीती दुरी तुझे गावरे येऊ मी कोण्या रीती दूर तुझे गावरे पंढरीचा पांडुरंगा बिगी बिगी धावरे डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे पंढरीचा पांडुरंगा बिगी बिगी धावरे पंढरीचा पांडुरंगा बिगी बिगी धावरे काय चुकलं म्हणते का काय चुकलं म्हणते भगवान परमात्म्याला आपण प्रार्थना केली पाहिजे देवा माझी ही जी नाव आहे शरीर रूपी नाव आहे ही नाव या संसार समुद्रामध्ये निघालेली आहे पण या समुद्रामध्ये ही काय करते डगमग डोलते फक्त देवा तू धाव आणि या नावेचं रक्षण कर डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे पंढरीचा पांडुरंगा बिगी बिगी धावरे म्हणून देवाला आपण त्या ठिकाणी प्रार्थना केली पाहिजे भगवान प्रभू रामचंद्रजी रोज सकाळी उठून देवाला नमस्कार करतात आणि प्रभूंचं जीवन असं आनंदामध्ये चाललेलं आहे पण एके दिवशी काय होतं एक विश्वामित्र नावाचे ऋषी
त्या अयोध्या नगरीमध्ये येतात. अयोध्या नगरीमध्ये आल्याच्या नंतर विश्वामित्र अयोध्येमध्ये आल्याच्या नंतर दशरथ राजा त्या विश्वामित्रांचं स्वागत आदर आतिथ्य सगळं काही व्यवस्थित करतो. व्यवस्थित केल्याच्या नंतर 2-3 दिवस त्या ठिकाणी थांबतात. आणि थांबल्याच्या नंतर एके दिवशी राजा विश्वामित्रांना विचारतो, महाराज तुम्ही इथं आलाय पण येण्याचं काय कारण आहे? त्यावेळेस विश्वामित्र महाराज सांगतात, वनामध्ये ज्या ठिकाणी आमची कुटी आहे त्या ठिकाणी मी यज्ञ करतो आणि यज्ञाचा राक्षस लोक काय करतात, विध्वंस करतात. म्हणून त्या विध्वंस करण्याच्या पासून वाचवण्यासाठी, यज्ञाच्या रक्षणासाठी मला तुझे 2 पुत्र दे. असं म्हटल्याच्या नंतर दशरथ राजाला महाराज धक्का बसतो. दशरथ राजा म्हणतो, अजून तर छोटे छोटेच आहेत आणि एवढ्या लवकर तुम्हाला द्यायचं मी नाही, देऊ शकत नाही. कारण आई बापाचं प्रेम सगळ्यात जास्त कोणावर असतं? आपल्या मुलावरती असतं. बरोबर आहे का नाही? आपल्या मुलावरती सगळ्यात जास्त प्रेम आई बापाचं असतं. म्हणून दशरथ राजा त्या ठिकाणी आपले मुलं देण्यासाठी तयार नाही. राजाने मुलं द्यायला तयार होत नाही म्हणून विश्वामित्र महाराज रागवले. आणि रागवल्याच्या नंतर विश्वामित्र महाराज म्हणतात, राजा तू मुलं जर यज्ञाच्या रक्षणासाठी दिले नाही तर मी तुला शाप देईन. आणि शाप देईन म्हटल्याच्या नंतर राजा म्हणतो, महाराज असं करू नका. अहो माझ्या प्राणापेक्षाही मला प्रिय कोण असेल तर माझे मुलं आहेत. तुम्ही मला माझा एक वेळेस प्राण मागून घ्या, माझा प्राण वाटलं तर मी तुम्हाला देईल, परंतु मुलं काही मला मागू नका. परंतु त्या ठिकाणी विश्वामित्र महाराज ऐकत नाहीत. राजा म्हणतो, देह प्राण ते प्रिय कछु नाहे, सोवू मुनी देऊ निमिष एक माहे. मेरे प्राणनाथ सुत दे देवो, तुम्ही मुनी पितान नये को. मागवू भूमी धेनु धन कोसा, सर्व सदेव अजो सरोसा. राजा म्हणतो, महाराज तुम्ही धेनू म्हणजे गायी मागा, धन मागा, दौलत मागा, झालं तर माझं राज्य सुद्धा मागून घ्या. एवढ्यावर जर तुमचं भागत नसेल तर माझं राज्य सुद्धा मी तुम्हाला देतो. आणि तेवढ्यावर भागत नसेल तर माझा प्राण मागा. एका क्षणामध्ये, एका निमिषामध्ये मी तुम्हाला काय देतो तर माझा प्राण देईल, परंतु माझे मुलं काही मागू नका. असं म्हटल्याच्या नंतर ऋषींना राग आला. ऋषी म्हणले, मी तुला शाप देऊन टाकील. अरे तुझे तरुण मुलं आहेत आणि तरुण मुलं जर या देशाच्या कामासाठी येत नसतील तर तुझ्या मुलांचा काय उपयोग आहे? म्हणून ऐका, आपल्याकडे जर तरुण मुलं असतील ना, आपल्याकडे जर तरुण मुलं असतील तर ते काही ना काही कामामध्ये आले पाहिजेत, काही ना काही कामामध्ये आले पाहिजेत. एक जणाला विचारलं, काय तुमचा मुलगा काय काम करतो? ते म्हणले, आमचा मुलगा 2च काम करतो. काय? मी म्हणलं, काय काम करतो? 2च काम. ते म्हणले, जेवण झालं की झोपतो आणि झोपेतून उठला की पुन्हा काय करतो? जेवण करतो. एवढे 2च काम करतो. मी म्हणलं, त्याच्यात दगडात काय फरक आहे का? दगड बी निसा पडून एका जागेवर पडूनच राहतो ना. जर तरुण माणसाच्या अंगामध्ये जर रग असेल, तरुण असेल, तर तरुणामध्ये एवढी ताकद असते महाराज. माणसाच्या तारुण्यामध्ये, माणूस तारुण्यामध्ये काहीही करू शकतो, काहीही करू शकतो. अहो जगजेता सिकंदर, त्याने जग जिंकायला निघाला होता. कोणत्या वयामध्ये? तरुण वयामध्ये निघाला होता. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपलं राज्य हे कोणत्या वयामध्ये निर्माण केलं? तारुण्यामध्ये निर्माण केलं. त्याच्यानंतर या जगामध्ये स्त्री शिक्षणाचा अधिकार या जगाला ज्यांनी निर्माण करून दिला असे फुले दाम्पत्य यांनी कोणत्या वयामध्ये ही क्रांती केली? कोणत्या वयामध्ये क्रांती केली? तर तरुण वयामध्ये क्रांती केली. माझ्या ज्ञानोबारायांनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली, तारुण्यामध्ये क्रांती केली. सांगा ना, म्हातारपणी कोणी क्रांती केलेली पाहायला मिळतंय का? बोला की. म्हणून ज्या ठिकाणी कथा कीर्तन चालतात ना, त्या ठिकाणी तरुण असले पाहिजेत. तरुण आपल्या गावामध्ये येतात. तरुण काही काही गावामधले तरुण धरून आणावं लागतात. तरुण या ठिकाणी असले पाहिजेत. म्हाताऱ्या माणसांवरती काही परिणाम होत नाही महाराज.
म्हातारे माणसं कीर्तनाला आल्याच्या नंतर सुधरत नाहीत आणि तमाशाला गेल्याच्या नंतर बिघडत नाहीत. लक्ष देऊन ऐका मी काय म्हणतोय. म्हातारे माणसं कीर्तनाला येऊन बसले तर ते सुधरत नाहीत आणि तमाशाला गेल्याच्या नंतर बिघडत नाही. ते आहे तसेच राहतात नदीतल्या गोट्यासारखं. किती दिवस पाण्यात राहू द्या, फोडला की कोडाच. परंतु महाराज तरुण वयामध्ये माणसाच्या मनावरती एक विचार जर बिंबवला तर त्या मनुष्याचं आयुष्य बदलून जातं, आयुष्य बदलून जातं. असे कितीतरी तुम्हाला मी उदाहरणं सांगल. एका वाक्याने काही काही लोकांचे आयुष्य बदलून गेलेत. अहो सगळ्या संत पहा, सगळ्यांची क्रांती ही तरुण वयामधलीच आहे. तरुण वयामध्ये सगळ्यांनी क्रांती केली. आज ज्यांची विशेष करून जयंती आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे का नाही, त्यांनी सुद्धा तरुण वयामध्ये क्रांती केली महाराज, तरुण वयामध्ये. अहो या जगाला स्वातंत्र्य दिलं, परंतु स्वातंत्र्य दिल्याच्या नंतर या जगाने कोणत्या नियमात वागावं, नियमाशिवाय काही चालत नाही, नियमाशिवाय काही चालत नाही. म्हणून या जगाला नियम घालून दिला, संविधानाच्या रूपाने नियम घालून दिला ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अर्थात हे सगळी लोक होऊन गेली, यांनी तरुण वयामध्येच आपली सगळी काही क्रांती केलेली आहे. छत्रपतींचं जर आपण पाहायला गेलो तर तारुण्यामध्ये त्यांनी एवढं स्वराज्य निर्माण केलं. सगळ्या लढाया केल्या, या सगळ्या तरुण वयामध्ये केल्या. आणि कसे होते माझे छत्रपती शिवराज, कसे होते. एक खूप गोड एक पद आहे बघा, छोटस पद आहे, सगळ्याला म्हणून दाखवलं. 16व्या शतकात एक तारा चमकला, जिजाऊच्या पोटी हो सिंह जन्मला, घडविले स्वराज्यने सुखावली प्रजा, परश्री माते समान असा होता माझा राजा. अहो परस्त्रीला आई म्हणावं असं शिवाजी महाराजांचं जीवन होतं. म्हणून आज त्यांचे फोटो आपल्या पाठीमागे लागलेले आहेत. पहा मागच्या बॅनरवरती किती लोकांचे फोटो आहेत, मोठ्या मोठ्या संत महात्म्यांचे फोटो लागलेत बॅनरवरती. त्याचं कारणच एक, त्यांनी त्यांचं तारुण्यामध्ये काय कमवलंय, तर तारुण्यामध्ये त्यांनी भारत जिंकलाय. अर्थात विश्वामित्र सुद्धा दशरथ राजाला ते सांगतात, राजा ऐक, तुझे तरुण मुलं आहेत ना, माझ्या यज्ञाच्या रक्षणासाठी दे. जर यज्ञाच्या रक्षणासाठी जर येत नसतील तुझे मुलं तर काय कामाचे. म्हणून माणसाने तरुण वयामध्ये काय केलं पाहिजे, क्रांती केली पाहिजे तरुण वयामध्ये. अहो आज आपण पाहतो आपल्या सीमेवरती जवान आहेत, तरुण, त्यांचं तारुण्य पूर्ण त्यांनी आपल्या सीमेच्या रक्षणासाठी घातलं. आणि तारुण्य आपलं सगळं सीमेच्या रक्षणासाठी घातलं. म्हणून आज आपण इथं आनंदामध्ये बसून ही कथा कीर्तन करतोय. नाही तर शक्य झालं नसतं, परवानगी मागावं लागली असती आपल्याला, आम्हाला कथा करायची, कीर्तन करायची, परवानगी द्या. परंतु आज त्या ठिकाणी ते भूमी आपल्या सीमेवरती त्या ठिकाणी उभा राहून काय करतात, सीमेचं रक्षण करतात. मेरा कर्मा तो मेरा धर्मा तो, मेरा सब कुछ तो, मेरा सब कुछ तो हो. वतन तेरे लिए दिल दिया
तुझे पे दिल कुर्बान है और जिएंगे और मरेंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन मेरे लिए हाँ हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है सिख ईसाई हम नाम है हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है हाँ हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम वतन हम नाम है जो करे इनको बयान वतन हमारा प्यारा है दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए बोलो भारत माता की जय ऐका आवडलं का तुम्हाला यांनी म्हटलेलं मग टाळ्या बिळ्या वाजवा की त्यांच्यासाठी बाया म्हणत्या रोज नुसते आले की टाळ्याच वाजा म्हणते टाळ्याच वाजा म्हणते अहो टाळ्या वाजवल्याचा लई मोठा फायदा आहे आता 2 मिनिटं टाळ्याचा फायदा सांगतो टाळ्या वाजवल्यावर काय होतं सांगू का नको सांगू त्याचं वेगळं चार्ज लागन पण ऐका टाळ्या वाजवल्याचा एवढा मोठा फायदा आहे महाराज जो व्यक्ती सारखं रोज किमान 10 मिनिटं टाळ्या वाजायच्या सकाळ सकाळ उठलं ना 10 मिनिटं टाळ्या वाजायच्या टाळ्या वाजवल्याच्या नंतर आपल्या हातामध्ये असे काही पॉइंट असतात ते पॉइंट दबल्याच्या नंतर शरीरामधलं रक्ताभिसरण हे चांगल्या पद्धतीने होतं आणि जे आपल्याला हार्ट अटॅक येतात ना त्याचे चान्सेस कमी होतात म्हणून टाळ्या वाजवल्या पाहिजेत टाळ्या वाजवा म्हणजे काय त्याच्या मागे तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणजे आम्हाला काही भेटतंय का त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत एक तुम्हाला एक उदाहरण सांगतो काय झालं एक डॉक्टर एका टोल नाक्यावरून जायचे रोज टोल नाक्यावरून गेल्याच्या नंतर त्या टोल नाक्यावरती काही लोक असतात बघा उभा पैसे मागण्यासाठी त्याला काय म्हणतात तृतीयपंथी लोक असतात लक्ष देऊन ऐका इकडं आणि ते लोक तिथं उभा राहतात कशासाठी म्हणा टाळ्या वाजवा अहो पैशासाठी पैसे मागा म्हणजे त्यांचं साधन पैसे मागायचं जरी असलं तरी टाळ्या वाजवून ते साधनाद्वारे ते पैसे कमवतात तो डॉक्टरने असा विचार केला की हे लोक एवढे समजा टाळ्या वाजवून दिवस उन्हात उभा राहतात परंतु आजपर्यंत आपल्याकडं हे लोक कधीच म्हणजे आपल्याकडे पेशंट म्हणून हे लोक आजपर्यंत कधीच आले नाहीत काय कारण असेल यांचं जवळजवळ 15-20 वर्षापासून दवाखाना आहे आपला परंतु एकही पेशंट आपल्याकडे हे लोकांचं आले नाही आजपर्यंत काय कारण असेल म्हणून कधीही त्या टोल नाक्यावर तो डॉक्टर गाडी न थांबवणारा त्यांनी गाडी थांबवली आणि त्या लोकांना विचारलं अहो मी 15 वर्षापासून माझा दवाखाना चालवतो परंतु आजपर्यंत माझ्याकडे तुमचं एकही पेशंट आलं नाही का बरं ते म्हणले आम्हाला तरी काय माहिती याचं आम्ही काय सांगू शकत नाही मग त्याने त्या डॉक्टरनी सांगितलं तुमचा जो मुख्य आहे त्याच्याकडे मला घेऊन चला मग त्यांचा सगळ्यांचा जो मुख्य असतो त्याच्याकडे डॉक्टर गेले त्या डॉक्टरने त्यांना विचारलं काय कारण असेल तर त्या लोकांनी सांगितलं आम्ही काही नाही दिवसभर आम्ही उन्हात तानामध्येच फिरतो फक्त आमचं काय टाळ्या वाजवतो आम्ही दिवसभर टाळ्या वाजवतो म्हणून आम्ही आजारी पडत नाही टाळ्या वाजवण्याचा हा एक फायदा आहे जर आपण देवाचं नामस्मरण घेऊन जर टाळ्या वाजवल्या तर आपलं कामही चांगलं होतं बरोबर आहे का नाही आता नामस्मरण करता करता स्वयंपाक केला तोही चांगला होतो म्हणून अखंड देवाचं नामस्मरण आणि टाळी वाजवून देवाचं नामस्मरण करायला पाहिजे पण हे कुठं बी केल्यावर नाही जमणार आता समजा एसटी मध्ये तुम्ही बसला
आणि एस टी मध्ये बसल्याच्या नंतर कंडक्टर आला, तिकीट 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 करीत आला कंडक्टर. आणि कंडक्टर म्हणला, आजी तिकीट द्या ना. आजी म्हणली, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जमन का? कंडक्टर म्हणे, खाली उतर. तिथं नाही जमणार, तिथं पैसे द्यावे लागतील. सकाळी समजा स्वयंपाकाच्या टायमाला, जेवायच्या टायमाला नवरा आला घरी, आणि नवरा घरी आला, नवरा म्हणला बायकोला, होय ग झाला का स्वयंपाक, वाढ ना जेवायला. तिथं जर विठ्ठल विठ्ठल म्हणली तर नवरा देईन ना ठेवून, का नाही द्यायचा? म्हणजे कामाच्या ठिकाणी काम, पण मोकळ्या वेळेमध्ये काय? कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. आहे का नाही? टाळी वाजवण्याचा फायदा सांगितला. अर्थात आपलं जर वय तरुण असेल तर तरुण वयामध्ये आपण देशभक्ती केली पाहिजे, देशाची सेवा केली पाहिजे. विश्वामित्र महाराज दशरथ राजाला तेच सांगतात, राजा अरे तुझे तरुण मुलं आहेत, माझ्या यज्ञाच्या संरक्षणासाठी जर तुझे कामाला मुलं येत नसतील तर त्यांचा काय उपयोग आहे? म्हणून यज्ञाला कामाला आले पाहिजेत. म्हणून त्या ठिकाणी राजा अश्रुपूर्ण नयनाने त्या ठिकाणी आपल्या 2 मुलांना राम आणि लक्ष्मणजींना त्या ठिकाणी विश्वामित्र महाराजांच्या बरोबर पाठवतात. पाठवल्याच्या नंतर विश्वामित्र महाराज प्रभू श्रीराम आणि लक्ष्मणजी निघतात. वनामध्ये निघाल्याच्या नंतर वाटाने त्यांना एक राक्षसीन भेटते, तिचं नाव काय? त्राटिका. प्रभू त्या त्राटिकेचा उद्धार करतात. आणि त्राटिकेचा उद्धार केल्याच्या नंतर प्रभू आता ज्या ठिकाणी विश्वामित्र महाराजांचा आश्रम आहे त्या आश्रमामध्ये जातात. आणि आश्रमामध्ये गेल्याच्या नंतर आपल्या धनुष्याला बाण लावतात. आणि धनुष्याला बाण लावल्याच्या नंतर विश्वामित्र महाराजांना सांगतात, महाराज करा यज्ञ. आणि यज्ञ करा म्हटल्याच्या नंतर यज्ञ करण्यासाठी महाराज त्या ठिकाणी यज्ञाच्या समोर बसतात. आहुत्या मागून आहुत्या पडतात. तेवढ्यामध्ये 2 राक्षस येतात, एक मारीच आणि एक सुबाहू. हे 2 राक्षस त्या ठिकाणी येतात. 2 राक्षस त्या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या यज्ञाचा विध्वंस करायला लागतात. त्याबरोबर प्रभू रामचंद्रजी आणि लक्ष्मणजी दोघं 2 बाण मारतात. एक बिना टोकाचा बाण मारून मारीचाला समुद्राच्या काठावरती नेऊन टाकतात. आणि जो सुबाहू होता त्याला टोकाचा बाण मारून त्याचा उद्धार करतात. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि प्रभू रामचंद्रजी त्यांचा उद्धार केल्याच्या नंतर विश्वामित्र महाराज प्रभूवरती त्या ठिकाणी आनंदित होतात. आनंदित झाल्याच्या नंतर एके दिवशी काय होतं तर राजा जनकाचं आमंत्रण विश्वामित्र महाराजांना येतं सीता स्वयंवराचं. त्या जनक राजाच्या घरी एक धनुष्य, त्याला शिवधनुष्य म्हणतात, शिवधनुष्य. आणि त्या शिवधनुष्य जो कोणी उचलेल त्याच्याबरोबर सीतेचा विवाह होणार. आणि त्या विवाहाचं आमंत्रण कोणाला येतं? विश्वामित्र महाराजांना येतं. विश्वामित्र महाराज त्या आमंत्रणाचा स्वीकार करून जनकपुरीकडे जाण्यासाठी निघतात. निघाल्याच्या नंतर वाटेमध्ये त्यांना एक आश्रम लागतो, आश्रम. प्रभू रामचंद्रजी तो आश्रम पाहतात. आश्रम पाहिल्याच्या नंतर प्रभू विश्वामित्रांना विचारतात, हा आश्रम कोणाचा आहे? असा का या ठिकाणी सगळं ओसाड का आश्रम पडलेला आहे? त्यावेळेस विश्वामित्र सांगतात, हा आश्रम गौतम ऋषीचा आहे. आणि गौतम ऋषीचा आश्रम असल्यामुळं या आश्रमामध्ये काय घटना घडली तर ती सर्व घटना विश्वामित्र महाराज प्रभू श्रीरामांना सांगतात. आश्रम एक दिक मग माही, खग मृग जीव जंतोत नाही. त्या आश्रमामध्ये खग मृग जीव जंतू कोणी सुद्धा त्या आश्रमामध्ये नाही. काय झालं या आश्रमाला? त्यावेळेस विश्वामित्र महाराज एक कथा सांगतात. ब्रह्मदेवाची पुत्री अहिल्या, त्या अहिल्याला गौतम ऋषीचा शाप मिळाला. काय झालं? ब्रह्मदेवाने आपल्या मुलीचा विवाह त्या ठिकाणी ठरवला. ऐका, आपण काय करू? सीता स्वयंवर उद्या करू. आता काय हे आपण इथं महाराज येणार आहेत आणि महाराजांचा हा सोहळा आपल्याला सगळ्यांना पाहायचा आहे. मग हे पाहावं का ते पाहावं, आहे की नाही? त्याच्यामुळे सीता स्वयंवर उद्या करू. मग उद्या आपल्याला पेशल आनंद सीता स्वयंवराचा. ऐका, काय सांगत होतो मी तुम्हाला? म्हणा कथा.
अहिल्या कोणाची मुलगी? अहिल्या ब्रह्मदेवाची. आणि ब्रह्मदेवाची मुलगी अहिल्या. काय झालं? अहिल्याचा विवाह ठरला आणि त्यांनी पण असा ठरवला की जो कोणी काय करल, पृथ्वीची पहिली प्रदक्षिणा करल त्याला अहिल्या द्यायची, असा त्या ठिकाणी पण ठरला. तसा पण ठरल्याच्या नंतर राहू द्या थोडं बसा, तुम्ही बाजूलाच बसा थोडं, 10 मिनिटं फक्त. पुन्हा सगळं करता येते आपल्याला. बसा. पाडीताना आमचा मोबाईल खाली. प्रभू रामचंद्र भगवान की जय. तुम्ही तिकडे बघायला लागले का? मग सगळे लोक तुमच्याकडे बघत आहेत. आता मस्त तुम्ही गावातले सगळं लोकांना माहिती, पण लोकांना काय नेमकं काय करते, नेमकं इथं कमूनच उभा राहिले असते, कमूनच आले असते, असं असते ते, हाय का नाही? त्या अहिल्याचा विवाह ठरला. जो कोणी पहिली पृथ्वीची प्रदक्षिणा करून येईल त्याच्याबरोबर ते अहिल्याचा त्या ठिकाणी विवाह करायचा असं ठरलं. आणि सगळे देवदेवता त्या ठिकाणी निघाले. ब्रह्मदेव निघाला, इंद्र निघाला, चंद्र निघाला, सगळे त्या ठिकाणी पृथ्वीच्या प्रदक्षिणेला निघाले. आणि निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी गौतम ऋषी सुद्धा निघाले. गौतम ऋषींना एक माहिती होतं, शास्त्रामध्ये एक नियम आलेला आहे की जो कोणी समजा एखादी काळी कपिली गाय आहे आणि ती गाय यायला झालेली आहे आणि वासराचं तोंड बाहेर आलेलं आहे, अशा गायला जर कोणी प्रदक्षिणा करतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य लागतं. आणि गौतम ऋषींनी तशी गाय पाहिली, त्या गायीला प्रदक्षिणा केली आणि ब्रह्मदेवाकडे आले. ब्रह्मदेवाने विचारलं, तुम्ही एवढ्या लवकर पृथ्वीची प्रदक्षिणा करून कसं काय आले? ब्रह्मदेवाला सांगितलं, अशी अशी गाय होती, गायीला प्रदक्षिणा केली, माझी पृथ्वीची प्रदक्षिणा झाली. आणि ब्रह्मदेवाने त्या ठिकाणी विवाह लावून दिला. अहिल्याचा विवाह गौतम ऋषी बरोबर ती लावून दिला. आणि पूर्ण प्रदक्षिणा करून इंद्र आला. इंद्राला समजलं की गौतम ऋषीचा सोबत अहिल्याचा विवाह झाला. त्याला राग आला इंद्राला. आणि इंद्राला राग आल्याच्या नंतर इंद्राला एवढा राग आला आणि इंद्र म्हटला, हिचा विवाह जरी गौतम ऋषी बरोबर ती लावून दिला तर हिचा एक ना एक दिवस मी भोग घेतल्याशिवाय राहणार नाही. इकडं गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये त्यांचा आनंदामध्ये त्या ठिकाणी संसार चाललेला आहे. परंतु इंद्राच्या डोक्यामध्येच होता. इंद्राने चंद्राला सोबत घेतलं आणि चंद्राला सोबत घेतल्याच्या नंतर इंद्र आणि चंद्र दोघ जण गौतम ऋषीच्या आश्रमामध्ये आले. चंद्राला सांगितलं, चंद्रा, गौतम ऋषीचा एक नियम होता, काय? ब्रह्ममुहूर्तावर म्हणजे सकाळी 3:30 वाजता गौतम ऋषी गोदावरी नदीच्या काठावरती आंघोळीला जायचे. आणि आजच्या दिवशी मात्र इंद्राने काय केलं? चंद्राला सांगितलं, अर्ध्या रात्री 2 वाजताच ओरड. चंद्र ओरडला. कोंबडा झालेला होता, त्याने आवाज काढला, बाग दिला. गौतम ऋषींना असं वाटलं की ब्रह्ममुहूर्त झालं. गौतम ऋषी उठले, आपलं धोतर खांद्यावरती टाकलं आणि स्नानाला गंगेच्या काठावर गेले. तेवढ्यात इंद्राने गौतम ऋषीचं रूप घेतलं आणि आश्रमामध्ये घुसल्याच्या नंतर अहिल्याचा भोग घेतला. गौतम ऋषीला गोष्ट समजली. गौतम ऋषीला ही गोष्ट समजल्याच्या नंतर गौतम ऋषीने काय केलं तर शाप दिला इंद्राला. काय शाप दिला? इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. शाप दिला इंद्राला, भग पडतील. चंद्राला सांगितलं तू काळा पडशील आणि शाप दिला. आणि अहिल्याला सुद्धा शाप दिला. अहिल्याला म्हटले, अगं तुला आजपर्यंत उद्या दिवसामध्ये तुझा पती तुला ओळखायला आला नाही, तू सुद्धा एक शिळा होऊन पडशील. अहिल्या महाराज रडायला लागली, गयावया करायला लागली. गौतम ऋषीने सांगितलं, काही दिवसानंतर प्रभू श्रीराम या वाटाने जातील. जात असताना प्रभू श्रीरामाच्या चरणाचा स्पर्श तुला झाल्याच्या नंतर तुझा उद्धार होईल. विश्वामित्र महाराज प्रभूला सांगतात, प्रभू ही शिळा म्हणजे दुसरी तिसरी कोणी नाही तर ही अहिल्या आहे. म्हणून या अहिल्याने प्रभू रामचंद्रजींची वाट अनेक वर्ष पाहिली. अनेक वर्ष माझ्या आश्रमामध्ये प्रभू तुम्ही कधी येताल म्हणून अनेक वर्ष प्रभूची काय पाहिली तर वाट पाहिली. हे आश्रमात या कधी रे येशील, आश्रमात या कधी रे येशील, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना, रामा रघुनंदना. आश्रमात कधी येशील, रामा रघुनंदना,
रघुनंदना मी नाईल्या शापित नारे मी नाईल्या शापित नारे मी न जानकी राजकुमारी मी न रानटी वेडी शबरी तुझ्या पदाचे अखंड चिंतन तुझ्या पदाचे अखंड चिंतन ही माझी साधना रघुनंदना रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना पतित पावना श्री रघुराया एकदाच जाता जाता पायीन पूजिन टेकीन माता पायीन पूजिन टेकीन माता तोच स्वर्ग मज इथे जाता तोच स्वर्ग मज इथे जाता पुरेपणा जीवना राम रघुनंदना राम रघुनंदना आश्रमातया कधी येशील आश्रमातया कधी येशील राम रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना राम रघुनंदना अहिल्याने ती शिळा होऊन अहिल्या आश्रमामध्ये पडली आणि त्या अहिल्याने प्रभू रामचंद्रजींची वाट पाहिली एवढी वाट पाहिली एवढी वाट पाहिली अहिल्या म्हणते मी नाईल्या शापित नारी मी नाईल्या शापित नारी मी न जानकी राजकुमारी मी न रानटी वेडी शबरी तुझ्या पदांचे अखंड चिंतन तुझ्या पदांचे अखंड चिंतन ही माझी साधना राम रघुनंदना राम रघुनंदना प्रभूची प्रार्थना करते अहिल्या तेव्हा कधी येताल माझा उद्धार करायला अहो माझे उद्धाराची तळमळ मला लागलेली आहे माझे उद्धार व्हावा मला अशी माझी इच्छा आहे म्हणून आपल्या अंतःकरणामध्ये सुद्धा ही इच्छा असली पाहिजे देवा माझा उद्धार कधी होईल माझ्या जीवाची तळमळ अवस्था झालेली आहे देवा मला भेटायला या अशी आपली अवस्था झाली पाहिजे एके ठिकाणी तुकोबराय म्हणतात देवा मला भेटायला या ना माझ्या जीवाची खूप तळमळ चाललेली आहे भेटी लागी पंढरीनाथा भेटी लागी पंढरीनाथा भेटी लागी पंढरीनाथा भेटी लागी पंढरीनाथा
लागली तळमळ व्यथा भेटी लागे पंढरीनाथ भेटी लागे पंढरीनाथ जीवाची तळमळ अवस्था झाली पाहिजे देवाच्या भेटीसाठी. ती अवस्था आज अहिल्याची झाली. आणि विश्वामित्र महाराज अहिल्याला सांगतात, अहिल्ये आपलं प्रभू रामचंद्रजींना सांगता, प्रभू राम तुम्ही आता काय करा, या अहिल्याचा उद्धार करा. म्हणून प्रभू सहज आपला पाय वर उंच घेतात आणि पाय उंच घेतल्याबरोबर थोडीशी हवेची झुळूक येते, वाऱ्याची झुळूक. आणि झुळूक आल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रजींच्या पायाचे रजक्कन उडतात आणि त्या शिळेवरती जाऊन पडल्याबरोबर त्या शिळेमधून कडकड कडकड आवाज येतो. शिळा दुभंगली जाते आणि त्याच्यामधून दिव्य असणारं शरीर घेऊन अहिल्याचा उद्धार होतो. अहिल्याचा उद्धार झाल्याच्या नंतर ती अहिल्यारूपी ज्योत प्रभू रामचंद्रजींच्या ज्योतीमध्ये त्या ठिकाणी विलीन होते. प्रभू रामचंद्र भगवान की जय. अहिल्याचा त्या ठिकाणी उद्धार झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रजी आणि विश्वामित्र महाराज ही सगळी मंडळी आता जायला निघतात, जनकपूरला जाण्यासाठी निघतात. वाटाणा जात असताना प्रभू रामचंद्रजी मात्र आपल्या गुरूंची सेवा करत करत, विश्वामित्र महाराजांची सेवा करत करत त्या ठिकाणी जात आहेत. लक्ष्मणजी सोबत आहेत आणि हे तिघजण मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी निघालेले आहेत. गुरूंची सेवा कशी करावी, ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात की गुरूंची सेवा करत असताना ज्या ठिकाणी गुरु बसतात त्या ठिकाणचं मी आसन होईल, ज्या ताटामध्ये गुरु जेवतात त्या ताट मी होईल. अहो एवढंच काय, वैष्णवांचे नानी होईन किडा, व्हावे त्यांचे द्वारी श्वान याती. अर्थात त्या गुरूंच्या द्वारामध्ये मी कुत्रा जरी झालो तरी मला त्या ठिकाणी आनंद होईल. अर्थात अशी गुरूंची सेवा केली पाहिजे. म्हणून आज आपण सुद्धा गुरुवर्य महाराजांच्या ऋणामधून, अर्थात आपल्या गुरूंच्या ऋणामधून मुक्त व्हावं म्हणून हा सोहळा त्या ठिकाणी करत आहोत. एवढा दिव्य अलौकिक सोहळा आपण अनुभवणार आहोत. मला तरी असं वाटतं की माझ्या कळण्यात तरी आजपर्यंत आपल्या परिसरामध्ये असा सोहळा कधी झाला नाही. एवढा भव्य दिव्य सोहळा आपण करणार आहोत. आणि महाराजांचं काही क्षणामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे. महाराज आल्याच्या नंतर हा सोहळा आपण अनुभवणार आहोत. आजच्या कथेला आपण या ठिकाणी पूर्ण विराम देणार आहोत. तरी सर्वांनी 2 मिनिटं प्रभूचं भजन करू. महाराज आल्याच्या नंतर महाराजांचा आपण सोहळा करणार आहोत. आता सगळ्यांनी प्रभूचा आनंद उत्सव आपल्याला साजरा करायचा आहे. सगळ्या महिला मंडळींनी उभा राहायचंय आणि आनंदामध्ये प्रभूचं भजन करायचं आहे. आनंदामध्ये राधे राधे हो राधे